नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलंय. कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर बाहेर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही मोठ्या नेत्यांशी झालेल्या फोन कॉलचा दावा केला. त्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले. सीडीआर सर्वसामान्यांकडे कसा आला, तो कुणी दिला आणि यामागे नेमकं काय राजकारण आहे, यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी 21 दिवसांनंतर पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणाची शासन स्तरावर सखोल चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान खरात विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी 2 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या 12 गुन्ह्यांमध्ये 8 लैंगिक शोषणाचे तर 4 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे समाविष्ट आहेत. भोंदूपणा, लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि आता राजकीय आरोप प्रत्यारोप अशोक खरात प्रकरणाने राज्यात चांगलीच खळबळ उडवली आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.